आहोत. मेरिट गुणवत्ता यादी प्रत्येक जिल्ह्यावाईज कशी चेक करायची. या ठिकाणी यायचं, टीचर रिक्रुटमेंटला टच करायचं, या साईडवर यायचं, 2025ला टच करायचं. 2025ला टच केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वरती इथं डॉट येईल बघा. डॉटला आल्याच्या नंतर इथं तुम्हाला डाउनलोड नाव येईल. डाउनलोड आल्याच्या नंतर इथं पुढं टच करायचे. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने येईल. तुम्हाला नगर परिषदची बघायची असेल तरी पाहता येते, जिल्हा परिषदची पाहता येते, प्रायव्हेटवाल्यांची पाहता येते. त्यानंतर आपण काय करायचं, आता मी पूर्ण लिस्ट डाउनलोड केलेलं आहे, त्यानुसार आपण मेरिट पाहूयात. तर आता मेरिट पाहायचं आहे आपल्याला कशाचं, OBCचं मेरिट पाहायचं. तर या ठिकाणी मी OBCचं मेरिट काढून ठेवलेलं आहे, ऑलरेडी तयार केलेलं आहे, ते आपण या ठिकाणी पाहूयात. आता इथं आल्याच्या नंतर मी एक बोर्ड तयार केलेला आहे OBCच्या मेरिटचा, तो आता या ठिकाणी पाहायचा. ह्या ठिकाणी सर्वांनी पाहायचं OBCचं मेरिट लिस्ट. सांगली जिल्हा 1 ते 5 या वर्गासाठीचं हे मेरिट आहे. सांगलीमध्ये 135, कोल्हापूर 136, सिंधुदुर्ग 129, जळगाव 146, वाशिम 153, भंडारा 127, गोंदिया 125, गडचिरोली 123, चंद्रपूर 125, रायगड 130, पुणे 139, नगर 147, सोलापूर 148, सातारा 135, रत्नागिरी 131. आणि बाकीचे जे जिल्हे राहिले त्या जिल्ह्यामध्ये OBCला जागाच नव्हत्या, त्यामुळे त्यांचं काही घेतलेलं नाही. धाराशिवला जागा होत्या, पण धाराशिवची यादी लागलेली नाही आहे. आणि विशेष म्हणजे आता हे जे मेरिट पाहिले ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी मेरिट गडचिरोलीचं आहे, 123. पण यावरून आपल्या एक लक्षात येते की या शिक्षक भरतीमध्ये अतिशय हाय मेरिट लागलेले. आता 6,000 5,000 जागा भरणार आहेत कन्वर्टेड राऊंडमध्ये, त्यामध्ये 2-3 मार्कांनी मेरिट खाली येऊ शकते. पण तरीसुद्धा यावरून आपल्या लक्षात येते 120 मार्कांपर्यंत मेरिट राहील. हे OBC जनरलचं मेरिट आहे. यामध्ये वुमनचंही मेरिट हायच लागलेले, ते काही फरक नाही, पण OBC जनरलचं मेरिट आहे. थँक्यू मित्रांनो.